महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीत दादांना निरोप देण्यासाठी जमा झाले. अख्खा महाराष्ट्र दादांना कामाचा माणूस म्हणून ओळखतो. एवढं कायच केलंय त्या माणसाने की संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि सर्व लोकांना अशी भावना आहे की आपल्याच घरातील एक माणूस गेला. तर बघा, ही लिस्ट खूप मोठी आहे. जिथे आपल्याच राज्यातील नेते फक्त कामाची आश्वासने देतात, तिथे हा माणूस सकाळी 6 वाजता उठून जनता दरबारच्या माध्यमातून कलेक्टर, तहसीलदार, BDO यांच्यासोबत बसून कसलंही खोटं आश्वासन न देता जागेवर काम करत होता. असा दुसरा नेता दाखवा जो लोकांची कामं एवढ्या कमी वेळात करतो. लक्षात ठेवा, बारामती हा एक तालुका आहे, जिल्हा पण नाहीये, आणि तोही पाण्याची टंचाई असलेला. तरी सुद्धा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी विकासाचं बारामती मॉडेल पूर्ण देशासाठी एक रोल मॉडेल तयार केलं. शिवसृष्टीचा प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, प्रशासकीय भवन, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, वाहतूक विभागाचे पोलिसांचे कार्यालय, कऱ्या नदीचे सुशोभीकरण, भिगवण रस्त्याचे केलेले सुशोभीकरण, विद्या प्रतिष्ठानजवळ उभारलेला हॅपी स्ट्रीट, गावोगावी उभ्या राहिलेला शाळा, महाविद्यालय, तलाठी कार्यालय, ग्राम सचिवालय, महाराष्ट्रात कुठेही सापडणार नाही असं बारामती बस स्टँड आणि पूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट हे दादांच्या कामाची साक्ष आहे. विचार करा, एक माणूस जर एवढी कामं करू शकतो तर बाकीचे नेते कितीच करू शकतात. आज जवळपास प्रत्येक जिल्ह्यात एक तरी कॅबिनेट मिनिस्टर आहे. यांनी पूर्ण महाराष्ट्राचं जाऊ द्या, पण आपलं शहर जरी डेव्हलप केलं तर महाराष्ट्र आपोआप विकसित होईल. आज अजितदादा गेले, पण बाकीच्या नेत्यांनी फक्त सत्ता भोगण्यापेक्षा दादांकडून कामाचा माणूस कसा होता येईल हे शिकायला पाहिजे. आणि या महाराष्ट्रात बारामती सारखी अजून खूप सारी शहरं तयार झाली पाहिजेत. आणि शेवटी महाराष्ट्राच्या प्रत्येक चांगल्या नेत्याने स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण महाराष्ट्राचा नेता मोठा झाला की तो संपतो आणि त्यामुळे दिल्लीतून महाराष्ट्राचं राजकारण कंट्रोल केलं जाते. आता वेळ आली आहे की परत एकदा महाराष्ट्रातून दिल्लीचं राजकारण चाललं पाहिजे आणि हीच दादांना सर्वात मोठी श्रद्धांजली राहील.